यस आयोजन कमिटी चुना मारायचा आहे थोडंसं, त्यानंतर सामन्याला सुरुवात केली जाईल. हा सामन्याला सुरुवात करा. आजच्या दिवसातील शेवटचा सेमीफायनल, यातील विजेता मिरज संघासोबत खेळणार. काय झाले दाद्या? फौजीचा आवाज जरा पळत लवकर. इथं इथं आहे का बघा, जरा उठ बा. 2 मिनिटं. आणि स्कोरर आणि कॅमेरामॅन सगळ्यांना विनंती आहे, आपलं काम काळजीपूर्वक करा. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. कुठल्याही संघावरती कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होता कामा नये. प्रेक्षकांना माझी विनंती आहे, तुमच्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा या उंचीवरती आली, पण आपल्यामुळे कुठल्याही संघाला कुठल्याही खेळाडूला एकाही धावेची किंवा कुठलीही तोशीस होता कामा नये. याची जबाबदारी सगळ्यांनी घ्या. जे स्टेटला पुढे बसलेले आहेत, आत बसलेत माझ्यासमोर, विनंती आहे. दत्ता तुझ्या पलीकडे जे खेळाडू बसलेत त्यांना आत बसायला सांग, विनंती आहे. दत्ता बांबोडे तुझ्या पलीकडे आत बसलेल्या खेळाडूंना उठायला लावा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास होता कामा नये. सहकार्य करा सगळ्यांनी. मैदान थोडंसं प्रेक्षकांना बसण्यासाठी अपुरं पडतंय, आमच्या लक्षात येते, पण विनंती आहे कुणीच माव घ्यायची वाट बघू नका मित्रांनो. एक स्पोर्टमनशी एक खेळाडू ते आपण या ठिकाणी दाखवायचे आहे. सगळ्यांनी चांगला सहकार्य करा. आणि लेग साईडला जे माझे सहकारी मित्र आहेत, गॅलरीमध्ये जागा आहे, प्लीज विनंती आहे. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. आपली एक चूक पुढच्या संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जात असते. त्यामुळं दत्ताभाऊ तुमच्या पलीकडं, प्रवीण तुमच्या पलीकडे असणाऱ्या सगळ्या लोकांना उठवा तिथनं प्लीज. ती लहान मुलं आहेत त्यांना उठवा. सगळ्यांना विनंती आहे, त्या उठा मित्रांनो. स्पर्धा आपली आहे, आपण सर्वांनी सहकार्य करायचं. आणि कॅमेरामॅनना विनंती आहे, या मॅच मध्ये काळजीपूर्वक आपलं काम करा. स्कोररना विनंती आहे, आपलं काम अगदी व्यवस्थित आणि काटेकोरपणे करा. पंचांना विनंती असेल, एखादा निर्णय आपल्याला जर अवघड वाटत असेल तर बाहेर कॅमेरामॅनना आपण विचारू शकता. सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील 5वा सामना. यस आणखीन एक महत्वाची लढत. एका बाजूला माले स्पोर्ट्स मालेचा संघ सेमीफायनलचं बॅटल, तर दुसऱ्या बाजूला ज्योतिबा टाइल्स पुरस्कृत तिरुपती स्पोर्ट्स बांगलेचा संघ पाहायला मिळतो. रिव्हर्सचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट आली आहे. पहिल्या बॉलवरती महत्वाची विकेट, पहिल्या बॉलवरती पहिला धक्का, म्हणजेच काय अर्जित सोसेचा केस संपलाय. विकेट आली आहे. अर्जित सोसे बॅक टू द पवेलियन. यस पहिल्या बॉलवरती ते विकेट आली आहे. कोणाची आले? अर्जित सोसेची विकेट आली आहे. महत्वाचा खेळाडू इथे बाद झालाय. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच मॅन फ्रॉम इचलकरंजी. इचलकरंजीतून ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने आपल्याला या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळते, अर्थातच जावेद संदीप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतोय. मात्र विकी पुजारी या खेळाडूने कमाल केली. आपण पाहिलं तर एक महत्वाची विकेट बिनीचा मोहरा इथे टिपलाय. आणि आता मात्र जावेद संदीप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. डू ऑर डाय ची लढत, करो या मरोची स्थिती सध्याच्या घडीला दोन्ही संघांसाठी पाहायला मिळते. विकी पुजारी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय या खेळाडूची चर्चा असते, त्याचं उत्तर या खेळाडूने पहिल्या बॉलवरती दिलं. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. आणि आता नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती जावेद संदीला आपण पाहतोय. पुढचा बॉल जावेद संधीसाठी विकी पुजारीचा.
जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न तर चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे विकी पुजारी जो खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती त्या खेळाडूने संघर्षातून वाट निर्माण केली आहे स्वतःच्या शिक्षणासाठी ज्या खेळाडूने पेपर विकले ज्या खेळाडूने दूध विकून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलंय तो खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती या साऊथ साइड ऑफ स्टंप यावेळेस आपण पाहिलं तर खराब चेंडू ते पाहायला मिळाला रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस 22च्या स्वरूपात एक धाव आली यष्टांच्या पाठीमागे अगदी आपण पाहिलं तर इंडिया कप स्पर्धा सांगली एक्सप्रेस त्याचबरोबर आपण पाहिलं तर इंडिया कप स्पर्धा असेल ISPL मध्ये सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू त्याचबरोबर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अशा अनेक खुला गटांच्या स्पर्धा खेळणारा खेळाडू अर्थातच विजय पावले देखील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे प्रोटेक्शन डीप मधून आलंय सिंगल इथे कंप्लीट झाली आहे एका धावेवरती इथे थांबवलं जात आहे एका धावेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागतंय या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे दोन्ही आकड्यावरती धावसंख्या हे 4 खेळाडू जे आपण पाहतोय अर्थातच विजय पावले त्याचबरोबर अवधूत पाटील जावेद संधी आणि आता गोलंदाज विकी पुजारी अर्जित सोळसे देखील आणि त्याचबरोबर सनी सरापले हे खेळाडू सातत्याने आपण पाहिलं तर बॉस 11 संघाकडून खेळत असताना देखील पाहायला मिळत आहेत बॉस 11 संघाकडून देखील सातत्याने हे खेळाडू एकाच संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात अवधूत पाटील सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग गेंदवरती पाहायला मिळतोय वळवलाय बॉल बाहेरच्या दिशेला काटा बदललाय डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते जबरदस्त चेंडू इथे पाहायला मिळाला टप्पा पडला आणि त्यानंतर कटर लेग कटरचा वापर इथे पाहायला मिळाला डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता दोन्ही आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते एक चेंडू अजूनही शिल्लक आहे षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला चालू आहे 2 धावा धावफलकावरती अजूनही आपण पाहतोय हो वळवलाय हा चेंडू देखील पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला कट झालाय क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव स्ट्राईक ठेवले स्वतःकडे षटक क्रमांक पहिलं संपलंय पहिल्या षटकाच्या अखेरीस 3 धावा फलकावरती एकाकडेच्या मोबदल्यात यस विजय पावले यांच्या प्रत्येक विकेटसाठी सचिन खोत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे आणि यस गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोण आलाय सांगली जिल्हा 32 शिराळा तालुका आणि मांगलेचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच ज्या खेळाडूने कमी कालावधीमध्येच नाव कमवलं अर्थातच ISPL सारखी स्पर्धा आणि ISPLच्या स्पर्धेमध्ये देखील सर्वाधिक जास्त बोली लागणारा खेळाडू आणि त्याचबरोबर इंडिया कप स्पर्धेमध्ये देखील प्रभावशाली कामगिरी करून ही स्पर्धा अर्थातच ओमशाही चषकाची स्पर्धा आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी आलेला खेळाडू अर्थातच विजय जयसिंग पावले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय विजय जयसिंग पावले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय 4 षटकांची ही मॅच आहे महत्वाची मॅच आहे निश्चितच या दुसऱ्या षटकामध्ये विश्वास इथे दाखवलाय विजय पावले अर्थातच महत्वाचा खेळाडू आहे ऑन साइडला टर्न केलं जात आहे क्षेत्ररक्षक येत आहेत सिंगल कंप्लीट झाले एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागतंय फंबल झालाय राहुल पावले यांना आपण पाहतो अर्थातच त्यांचेच बंधू आहेत एक धाव इथे धाव फलकावरती पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 4 या आकड्यावरती सर्वसामान्य घरातील खेळाडू आपण पाहतोय निश्चितच विचार केला तर डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते यस सलग 3 विकेटसाठी 1500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा मिंगोले तात्या यांच्याकडून असणार आहे खुलवा डप्प्याचा बॉल यावेळेस देखील बाटची कडा घेतल्या पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव फक्त आणि फक्त धाव फलकावरती पाहायला मिळते विजय पावले सांगली एक्सप्रेस काय या खेळाडूला म्हटलं जातं सांगलीकरांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा मान आणि अभिमान आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणि पहिले 2 चेंडू सांगून जात आहेत का माझ्या नावाची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व घेत आहे का माझ्या नावाची दखल घेत आहे याचं उत्तर दिलंय हो हो वेगात होता यावेळेस वेगामध्ये इथे बीट केलं जात आहे आणि त्याचबरोबर एक धाव जरूर आली आहे चांगला चेंडू पाहायला मिळाला लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव आली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतंय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 6 या आकड्यावरती 6 ऑन दी बोर्ड 6 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात यस सचिन खोत यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज विजय पावले यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे
6 या आकड्यावरती धावसंख्या 6 ऑन दी बोर्ड. खोलवर डापाचा बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी चांगली एक्सप्रेसची पाहायला मिळते. ती आपण पाहिलं तर कालची रात्र इंडिया कपच्या स्पर्धेमध्ये होते आणि आजची रात्र आज आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. अनुभव आहे या खेळाडूला. लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव आहे. ऋतुराज गायकवाड सारख्या फलंदाजा समोर देखील 6 चेंडू आणि 10 धावा या खेळाडूने डिफेंड केल्या आहेत. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतपर्यंत असताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची सांगता झाली 6 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतपर्यंत. आतापर्यंत धावा येत नाहीयेत. माले स्पोर्ट्स मालेचा संघ आता दबावामध्ये आलाय. खोलवा डापाचा बॉल समोरच्या दिशेने फटका चांगला खेळला गेला. क्षेत्ररक्षक सुजल मुजावर चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. परतले दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 8 या आकड्यावरती एकदा जोरदार टाळ्या षटकासाठी येऊन जाऊ द्या. फक्त आणि फक्त 4 धावांचं षटक. सांगली एक्सप्रेस विजय पावले 4 धावा खर्च केल्या आणि आता मात्र 2 षटकांचा गेम संपलाय. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यस सनी सर आपले आले. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 30 हाताळण्याची जबाबदारी यस विजय पावले यांच्या गोलंदाजीसाठी माई शिंदे यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज. सनी सर आपले आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंड वरती अवधूत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवधूत पाटील यांना आपण पाहतोय ऑन स्ट्राईक क्षमता आहे. मात्र या क्षमतेवरती आता खरं उतरावं लागणार आहे. आपली क्षमता मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनाच नव्हे तर प्रतिस्पर्धी संघाला देखील दाखवावी लागणार आहे. ते आपण पाहिलं तर सातत्याने हे नाव देखील चर्चित आहे. थोडासा शांत आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालाय. मात्र आता जबाबदारी असणार आहे. जबाबदारीचं ओझ खांद्यावरती घेऊन बॅटिंग करायची आहे. सनी सर आपले सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 30 हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. 3ऱ्या षटकामध्ये इथे विश्वास सनी सर आपले मांगलेचा आणखीन एक सुपरस्टार खेळाडू पाहायला मिळतोय. वळवलाय बॉल बाहेरच्या दिशेला. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. काटा बदललाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. यस वाईट साठी रिव्ह्यू बॅटिंग टीमचा. यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी सुधा मिंगोले तात्या आणि त्याचबरोबर माई शिंदे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर शुभेच्छा आल्यात माले संघासाठी. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात एबीपी शिक्षण समूहाचे शिक्षक अर्थातच सुरेश जमदाडे सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. वेगात टाकला यावेळेस. खोलवा टप्प्याचा बॉल जबरदस्त पाहायला मिळालाय. सनी सरापलेची जादू पाहायला मिळते. सनी सरापलेची विविधता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर इथे पाहायला मिळालाय. दरम्यान एक सिंगल धाव लेग बाईसच्या स्वरूपात जरूर येते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता पुढे सरसावत आहे. 9 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. यस मांगले संघाची गोलंदाजी डोकेदुखी राहिली माले संघासाठी. बादची कडा पाठीमागे. फ्लाइंग स्लिपला चुकी झाली आहे. राहुल पावले निश्चितच इथे चुकी झाल्या. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता डबल डिजिट मध्ये अर्थातच 10 या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. यस 10 धावा धावफलकावरती. बादची कडा जरूर घेतली. फ्लाइंग स्लिपला थोडीशी रीच कमी पडली त्यामुळे कॅच ड्रॉप देखील झाले. जीवनदान मिळाल्या फलंदाजाला.
आडवा बॅटने ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली किरण बांबवडेकडून चुकी आणि त्यानंतर ज्या चौकाराची गरज होती तो चौकार दबाव हटवणारा आलाय अवधूत पाटीलच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर बॉल होता, फटका केला, उंची मिळाली, लांबीची आणि एलिव्हेशनची कमतरता तिथे पाहायला मिळाली आणि त्यानंतर चुकी झाली. किरण बांबवडेकडून इथे चुकी होत असताना पाहायला मिळाली आणि 4 धावा धावफलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. 14 धावा धावफलकावरती, 14 ऑन दी बोर्ड. 14 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हर्सला फटका पुन्हा एकदा फसला. विकी पुजारी वर कॅच, कमालीचा झेल पकडलाय, विकेट आली, माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2 अवधूत पाटीलची महत्वाची विकेट. अवधूत बॅक टू द पवेलियन. याचा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक चांगला झेल इथे टिपलाय विकी पुजारीच्या माध्यमातून आणि त्यानंतर थोडीशी दुखापत देखील झाली आहे. निश्चितच एक चांगला झेल पकडला. अवधूत पाटीलची खेळ संपवण्यासाठी अशा प्रकारचा झेल पकडणं गरजेचं होतं आणि तो झेल इथे पकडलाय आणि आता मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. 3 षटकांच्या अखेरीस 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच पृथ्वी जमदाडे दाखवत असताना पाहायला मिळतात. माले संघातील आणखीन एक लेफ्ट हँड खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ज्या खेळाडूने आजच्या दिवसातलं मैदान षटक हाताळला अर्थातच मांगलेचा आणखीन एक युवा सितारा ओमकार पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 हाताळण्याची जबाबदारी ओमकार पाटीलच्या खांद्यावरती दिली जाते. प्रेक्षकांची गर्दी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. याच इथे खराब चेंडू नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव, त्यानंतर फटका केलाय. जावेद संधीच्या बॅटमधून फटका. धावा किती मिळतात? धावा मिळतात त्या 4. 9+4 पंजा इथे ऍड होतोय अर्थातच माले संघाच्या खात्यामध्ये. खराब चेंडू हाताला इथे चुकी झाली. 9+4 5 धावा इथे धावफलकावरती आणि या 5 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता 19 आकड्यावरती 19 ऑन दी बोर्ड. आकड्यावरती आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यस, प्रत्येक षटकारासाठी प्रकाश शिंदे यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. 19 आकड्यावरती धावसंख्या. आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. फ्री हिटच्या बॉलवरती फटका पुन्हा एकदा स्लाइस केलं जात आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावा फक्त आणि फक्त मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता 21 आकड्यावरती 21 ऑन द बोर्ड. 21 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 4थं षटक आहे, शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आता आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच आपण पाहिलं तर पहिली 3 षटकं निराशाजनक बॅटिंग राहिल्या. लोड फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हर्सला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागते. का दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. माघारी कोणाला परतावं लागतंय देखील आता पाहणं गरजेचं आहे. कोणाची विकेट आली? जावेद की पृथ्वी? पृथ्वी की जावेद? याच तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली. यस, पृथ्वी समदाडेची विकेट आली आहे. पृथ्वीला माघारी परतावं लागतंय. दरम्यान
एक धाव पूर्ण केली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात पृथ्वी जमदारेची विकेट 22 आकड्यावरती. तिसरा फलंदाज बाद झाला, तिसरी विकेट आले. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहन जमदारे दाखवत असताना पाहायला मिळतात. आणखीन एक विस्फोटक फलंदाज आहेत, त्यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 22 आकड्यावरती तिसरी विकेट. प्रत्येक षटकारासाठी प्रकाश शिंदे सर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. फटका फसलाय, मिस टाइम आहे संधी विकेटची आणि त्यानंतर झेल पकडलाय, माघारी परतावं लागतंय. विकेट आले, जावेद संधीचा केस संपलाय. धक्का क्रमांक 4, चौथी विकेट. जावेद संधी डिपार्ट्स. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. 3 चेंडूंचा खेळ इथून पुढे असणार आहे. 22 आकड्यावरती चौथी विकेट. पत्त्यांचा बंगला जसा ढासळावा तशी आता फलंदाजी या मॅच मध्ये ढासळले माले स्पोर्ट्स माले संघाची. एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचणं आता गरजेचं आहे. शुभम आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 6व्या क्रमांकावरती इनॅट नंबर 6 बॅटिंगसाठी शुभम यांना आपण पाहतोय. निश्चितच पूर्णपणे दबदबा राहिलाय, पूर्णपणे दबदबा इथे गोलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या 3 चेंडूंवरती ते आक्रमकता आता दाखवायचे. फलंदाजांना आता मात्र विचार केला तर जखडून ठेवलाय बिकट परिस्थिती आणि या बिकट परिस्थितीमध्ये तिखट मारा इथे गोलंदाजांचा पाहायला मिळतोय. एक युनिट बनवून सध्याच्या घडीला गोलंदाजी केली आहे मांगले संघाच्या गोलंदाजांनी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. डॉट फॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिरावल्या, 22 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. या समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडू थांबवलाय, अडवलाय आणि इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 22 धावा धावफलकावरती, 22 ऑन द बोर्ड. आउटसाइड ऑफ स्टंप जबरदस्त वेगात आता रनआउटची संधी आहे आणि इथे कलेक्शन खराब झालंय. कलेक्शन इथे खराब होत असताना पाहायला मिळते. 1 धाव इथे कंप्लीट झाले, वाईट +1. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि त्याचबरोबर तिसऱ्या पंचाची देखील मागणी केली जाते. व्हाईट चेक साठी तिसऱ्या पंचाची मागणी. यस, इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा आल्या आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने व्हाईट +1 अशा 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 24 या आकड्यावरती धावसंख्या, 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस डाऊन द लेग, यावेळेस विकेट किपर विजय पावलेकडून चुकी झाली. व्हाईट +1 पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 26 आकड्यावरती, 26 ऑन द बोर्ड. सव्वीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 26 ऑन द बोर्ड. निश्चितच आपण पाहिलं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या मॅच मधले. पहिल्या इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका इथे फसलाय, संधी विकेटची. विकी पुजारी अटेम्प्ट चांगला पाहायला मिळाला. एफर्ट्स इथे चांगले पाहायला मिळाले, मात्र 2 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 28 या आकड्यावरती, 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल असणार आहे.
कोलवाडापाचा बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर आता रनआउटच्या स्वरूपात विकेट गमवावी लागते, माघारी परतावं लागते. विकेट आली आहे अखेरच्या चेंडूवरती. 4 षटकांचा केस संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 28 या आकड्यावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावरती. ओमसाई स्पोर्ट्स आयोजित ओमसाई चषक 2026-23 पर्व आपण पाहतोय. दरम्यान या स्पर्धेसाठी देणगीदार व्यक्तिमत्व अर्थातच माजी सरपंच ग्रामपंचायत शिराळा देवेंद्र पाटील सर यांच्याकडून 61,000 रुपये. त्याचबरोबर अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना शिराळा तालुका, विद्यमान नगरसेवक नगरपंचायत शिराळा यांच्याकडून केदार नलवडे सर यांच्याकडून 51,000 रुपयांचं 51,000 रुपये. त्याचबरोबर ओमकार ज्वेलर्स शिराळाचे सर्वेसर्वा सचिन परदेशी सर यांच्याकडून 40,000 रुपये. सनीराज कन्स्ट्रक्शन अँड अर्थमोर शिराळाचे सर्वेसर्वा अजय जाधव सर यांच्याकडून 30,000 रुपये. विद्यमान नगरसेवक नगरपंचायत शिराळा महेश कंडागे सर यांच्याकडून 30,000 रुपये. युवा उद्योजक शिराळा दिलीप गायकवाड सर यांच्याकडून 21,000 रुपये. त्याचबरोबर माजी नगरसेवक नगरपंचायत शिराळा वैभव गायकवाड सर यांच्याकडून 21,000 रुपये. नागभूमी स्पोर्ट शिराळा यांच्याकडून 15,000 रुपये. योगिता कॅटर शिराळा योगेश बिचकर सर यांच्याकडून 15,000 रुपये. लोहार कन्स्ट्रक्शन शिराळाचे सर्व इंजिनियर प्रमोद संतोष लोहार सर यांच्याकडून 15,000 रुपये. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर शिराळा यांच्याकडून 15,000 रुपये. जिल्हा परिषद शिक्षक कोल्हापूर शिवशंकर सोनटक्के सर यांच्याकडून 15,000 रुपये. समाजसेवक संतोष देशपांडे सर यांच्याकडून 11,000 रुपये. राहुल निकम फौजी यांच्याकडून 11,000 रुपये. संदीप कदम बाबा समाजसेवक यांच्याकडून 11,000 रुपये. हिंदवी स्वराज्य शिराळा अध्यक्ष अर्थातच सनी आवटे शिवकुमार आवटे सर यांच्याकडून 11,000 रुपये. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 61,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 41,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 रुपये व आकर्षक चषक. त्याचबरोबर सर्व सामन्यांसाठी लागणारे जे बॉल स्पॉन्सर केले अर्थातच संदीप पाटील साहेब राज्य अधिकारी GST यांच्याकडून बॉल स्पॉन्सर करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील असणार आहे आणि ते मॅन ऑफ द मॅचचे मेडल्स पुरस्कृत केले. कुस्ट्राई कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर शिराळाचे सर्वेसर्वा आनंदराव बाळू शिंत्रे सर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी हॉटेल राजबार शिराळा यांच्याकडून संदीप निकम सर यांच्याकडून पारितोषिक. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी ॲडव्होकेट नरेंद्र सूर्यवंशी सर यांच्याकडून पारितोषिक. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाबा कदम सर पद्मा स्पर्धा परीक्षा केंद्र शिराळा यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. त्याचबरोबर मालिकावीर आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कम महेश सातपुते सर सिद्धनाथ वडापाव सेंटर बायपास रोड शिराळा यांच्याकडून पारितोषिक. त्याचबरोबर उद्घाटन व फायनल सामन्यासाठी सजावट इव्हेंट जगदंब फ्लॉवर शिराळाचे सर्व महेश गवंडी सर यांच्याकडून असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर जाहिरात सौजन्य प्रताप कदम सर प्रतिराज ऑफसेट शिराळा यांच्याकडून जाहिरातचं स्पॉन्सरशिप आले. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी खास प्रेक्षक गॅलरी जी आपण पाहतोय हरिश्चंद्र जाधव जय गगनगिरी वडापाव सेंटर. त्याचबरोबर सचिन खोत सद्गुरू कृपा मेडिकल सद्गुरू कृपा ग्राफिक शिराळा. त्याचबरोबर उमेश कदम सर शिराळा तालुका वकील संघटना उपाध्यक्ष. त्याचबरोबर A1 बिर्याणी हाऊस शिराळा पोलीस स्टेशन आणि त्याचबरोबर शिराळा पोलीस ठाणे आणि हॉटेल सद्गुरू कृपा विशाल टी स्टॉल शिराळा यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्याचबरोबर ऐवा आर्ट शिराळा सुशांत खुर्द सुवर्ण युग ॲक्वा ब्युर हर्षवर्धन पाटील सर आणि त्याचबरोबर रेणुका मंडप शिराळा अक्षरा अमोल गोसावे यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान आपण वळतोय चालू असलेल्या सामन्याकडे. 29 धावांची आवश्यकता आहे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. अर्थातच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून प्रवास सुरू झाला. या मांगलेसारख्या छोट्याशा गावातून प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर पालीच्या स्पर्धेमध्ये पाली रायगडच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना त्या 30 धावा बनवल्या आणि तिथून सुरुवात झाली एका नव्या पर्वाला. अर्थातच विजय पावले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत.
पहिल्या बॉलवरती मिस टाइम आहे संधी विकेटची. झेल पकडला, विजय पावलेचा खेळ संपलाय. धक्का पहिला, जावेद संधीच्या खात्यामध्ये पहिली विकेट. विजय पावले शून्याचा चष्मा घालून बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच आपण संकेत लायकरला पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती, तिसऱ्या स्थानावरती बॅटिंगसाठी संकेत लायकर आलेत. जावेद संधी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवल्या. अर्थातच माले स्पोर्ट्स मालेचा संघ, हा जो संघ आहे त्या संघाने या स्पर्धेमध्ये 24 चेंडू आणि 31 धावा रोखण्याचा कारनामा देखील केलाय. हा संघ आपण पाहतोय 29 धावा रोखायच्या आहेत. आता कशा प्रकारे कामगिरी केली जाईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉलिंग युनिट माले स्पोर्ट्स माले संघाचं ही चर्चेची बाब राहिली आहे. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने डेलिकट टच, पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेड आणि त्याचबरोबर खाता इथं उघडलं जातोय. अर्थातच अकाउंट ओपनिंग झालंय. पहिली धाव धाव फलकावरती. यस, त्याचबरोबर 5 दिवस पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली. अर्थातच काम पाहिलं पंचांचं. पिनू उबाळे सर, त्याचबरोबर अभिजित सोनटक्के सर आणि त्याचबरोबर राजू येरवडेकर सर, हे 3 पंच आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. त्याचबरोबर दत्ता कदम सर, उत्तम देशमुख सर, हे पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये काम पाहिलंय. निश्चितच चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. आडवा बॅटने ऑन साइडला फटका, डेंजर दत्ताच्या बॅटमधून फटका. धावा मिळतात पूर्णपणे 4. आला चौकार. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. आडवा बॅटने टर्न केलं ऑन साइडला. दत्ता बांबवडे आक्रमक खेळाडू आहेत. तर निश्चितच सीझनची सुरुवात होती, जयसिंगपूरची स्पर्धा होती आणि त्या जयसिंगपूरच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ दत्ता बांबवडेच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. बॅकफुटला जाऊन यावेळी स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल पुन्हा एकदा इथे कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या 6 या आकड्यावरती 6 ऑन दी बोर्ड. या 19 चेंडू आणि या 19 चेंडू मध्ये इथून पुढे 23 धावांची आवश्यकता असणार आहे. ओहो, वेगात टाकलाय, बॅटची कडा घेतली, पाठीमागे चाललाय. घोषंकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. पहिलं षटक 7 धावांचं जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 22 धावांची गरज. इथून पुढचा प्रत्येक चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे, कारण इथून पुढचा प्रत्येक चेंडू मेगा फायनलचे दार उघडे करणार आहे. कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ खेळणार या स्पर्धेची मेगा फायनल, याचं उत्तर या येणाऱ्या 18 चेंडूंवरती असणाऱ्या 18 मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणे जुळला गेला. अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यापासूनच प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रेक्षक वर्ग जुळला गेलाय. प्रेक्षकांचे देखील मनपूर्वक आभार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण देखील उदंड प्रतिसाद दिला. या स्पर्धेला आपलं देखील मनपूर्वक आभार. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावरती, 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 अवधूत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल असताना पाहायला मिळत आहेत. आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप पद आलंय. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती इथे थांबवलं गेलं. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता जाऊन पोहोचतंय, ते म्हणजे 8 या आकड्यावरती, 8 ऑन दी बोर्ड. 17 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि इथून पुढे
21 धावांची गरज असणार आहे. डॉट बॉल नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो माले स्पोर्ट्स माले संघाला. ऑन साइडला टर्न केलाय, फटका चांगला केला गेलाय, प्रोटेक्शन आहे डीप परे. पृथ्वी जमदाडे सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती इथे मात्र थांबावं लागतंय, एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 9 या आकड्यावरती 16 चेंडू आणि या 16 चेंडू मध्ये इथून पुढे 20 धावांची आवश्यकता आहे. 16 मध्ये 20 ची गरज. सामना संपलेला नाहीये. माले स्पोर्ट्स मालेचा संघ देखील धावा रोखण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करतोय. हो इथे मात्र अपील केल्या बाटची कडा. संकेत लायकरचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 2 संकेत लायकरची विकेट. संकेत बॅक टू दी पवेलियन. हॅलो, सन्माननीय DYSP प्रवीण गिल्डा साहेब यांना विनंती आहे, आपण VIP स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हावं. आदरणीय गिल्डा साहेब, आपणास विनंती आहे, आपण स्टेजवरती स्थानापन्न होण्यासाठी यावं ही विनंती आहे आमची. यानंतर मेगा फायनल या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी त्या अगोदर थोडंसं इव्हेंट मॅनेजमेंट आणि सगळे संघ, दोन्ही संघ मैदानावरती उपस्थित राहतील. दोन्ही पंच आणि सर्व मान्यवर मैदानावरती जाऊन त्या ठिकाणी नाणेफेक करून सर्व खेळाडूंची ओळख होईल आणि त्यानंतर फायनलचा सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे. सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आदरणीय साहेबांना विनंती आहे, आपण स्टेजवरती या. यस, चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळतोय. नवीन बॅटर विकी पुजारी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडूला आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न केलं जात आहे, दिशा इथे दिली जाते. शॉर्टम फटका पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. रनआउटची संधी. फेकी खराब झाली आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 11 या आकड्यावरती हा अनुभव आहे. निश्चितच इथे अनुभव पाहायला मिळाला विकी पुजारीचा. आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त स्टिअर केलं आणि त्यानंतर लगेच 2 धावा पडून पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 11 या आकड्यावरती. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मिरज संघ कृपया स्टेज जवळ यायचं आहे. आपण मिरज संघ. यस, इथे मात्र डॉट बॉल येतो आणि त्याचबरोबर गाडीची चावी सापडली. हिरो गाडीची चावी आहे. हिरो स्प्लेंडरची चावी आहे. तिला एक किचन देखील आहे हिरो नावाचं. कोणाची असेल तर ओळख पटवून आमच्या समालोचन कक्षामधून घेऊन जायची. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन इथे पाहायला मिळालंय. गतीमध्ये परिवर्तन केलं अवधूत पाटील. चेंडू जबरदस्त हातालाय का. यस, इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. वा क्या बात आहे. या स्पर्धेचा आनंद कुठून घेतला जातोय पहा. अगदी आपण पाहिलं तर जे 2 ग्रीन कापड लावले त्या 2 ग्रीन कापडच्या मधून देखील ही स्पर्धा पाहिली जाते. इतकी ही स्पर्धा लोकप्रिय आहे. यस, वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. 12 या आकड्यावरती धावसंख्या. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे या मॅच मधला. दुसऱ्या षटकातला 1 चेंडू शिल्लक असणार आहे. आतापर्यंत 12 धावा. प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. हो लेग कटर. जबरदस्त मॅजिक चेंडू इथे पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 देखील संपलाय. 12 धावा फलकावरती जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 ची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये कारण माले स्पोर्ट्स मालेचा संघ एकजुटीने मैदानाच्या आतमध्ये लढतोय. त्यांचं बॉलिंग युनिट आता मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय. 12 मध्ये 17 ची आवश्यकता. इथून पुढे येणारा प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असणार आहे. इथून पुढे प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आणखीन एक मोठी स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातली
SMKC समिती आयोजित कैलासवासी बाळू यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथे ही स्पर्धा 2 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक D नाईट पद्धतीची स्पर्धा लवकरच या स्पर्धेचं आयोजन देखील केलं जाणार आहे. या स्पर्धेची तारीख देखील काही दिवसातच डिक्लेअर केली जाईल. बारा चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 17ची आवश्यकता आणि विश्वास इथे तिसऱ्या षटकामध्ये दाखवला. अर्थातच वीरेन कानगावकर वरती इथे विश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग सुपरस्टार मालेचा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. या षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी माले एक्सप्रेसच्या कांद्यावरती दिली जाते. वाईड यॉर्करचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे का? पंचांचा इशारा, वाईट बॉल चालाय. वाईडच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा डाव मिळते आणि या एक्स्ट्रा डावेच्या मदतीने धावसंख्येचे टोटल 13 या आकड्यावरती 12 मध्ये 16ची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. मॅच मध्ये निश्चितच आपण पाहिलं तर त्याचबरोबर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाईट्सची व्यवस्था जी आपण पाहतोय, नील रुद्र जनरेटर आणि लाईट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये लाईटची व्यवस्था पाहायला मिळते. पंच खेळाडूंना सूचना द्या, खूप वेळ झालाय, फायनलची सामना घ्यायचा आहे. वारंवार आपण वाद करायचा नाही. कुठल्याही खेळाडूने संघनायक व्यतिरिक्त कोणीही बोलायचं नाही. स्पर्धा ही शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. कुठल्याही संघाच्या कुठल्याही खेळाडूच्या सांगण्यावरून ही स्पर्धा चालत नाही. ही स्पर्धा अतिशय पारदर्शकपणे आम्ही घेत असतो. म्हणून या स्पर्धेमध्ये स्पर्धेच्या दिलेल्या तारखेच्या अगोदर 5 ते 6 दिवस संघ नोंदणी पूर्ण झाली होती. त्यामुळं पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांनी मान्य करायचा. आणि यस, व्हाईट चेक साठी तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. यस, इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव येते. तेरा या आकड्यावरती धावसंख्या 13 ऑन द बोर्ड. 12 मध्ये आवश्यकता इथून पुढे 16 धावांची असणार आहे. 12 चेंडू आणि 16ची गरज. यावेळेस ऑन साइडला फटका केला, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. चाबे संधी बॅकअपला येत आहेत. सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र 14 या आकड्यावरती. 11 चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे. 11 मध्ये इथून पुढे असणाऱ्या अर्थातच 15 धावांची गरज. पण पाहिलं तर या मॅच मध्ये गोलंदाजी युनिट प्रयत्न करतायत. या मॅच मध्ये सामना खेचून आणण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. मात्र ज्योतिबा टाइल्स पुरस्कृत तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळतोय. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते.
वीरेन कानगावकर जबरदस्त गोलंदाजी इथे केली जाते. यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू व्हाईट चेक साठी. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे दोन्ही टीम साठी, याची नोंद घ्यायची. 10 चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे दोन्ही टीम साठी. आता रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे, पंचांसाठी फक्त असेल. पंचांना वाटलं तरच रिव्ह्यू घेतला जाईल. 10 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज वीरेन कानगावकर. हो आणखीन एक वेगात टाकला. हा चेंडू देखील जबरदस्त पाहायला मिळालाय. खाली राहणारा सबमरीन डिलिव्हरी वीरेन कानगावकर. टाळ्यांचा गजर देखील झालाय कारण या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा कमबॅक कोणाचं झालंय. माले स्पोर्ट्स माले संघाचं कमबॅक आता या मॅच मध्ये झालंय. संघर्ष केला आणि संघर्षातून वाट शोधली आणि आता समीकरण बदललंय. येणारे 9 चेंडू, आवश्यकता इथून पुढे 15 धावांची आहे. कोणता संघ या स्पर्धेची फायनल खेळणार, कोणता संघ प्रभू 11 मिरज संघाच्या विरोधात फायनल मध्ये लढणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 9 चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना रंगला. वीरेनने फुंकर घातले या मॅच मध्ये. वेगात टाकला. यावेळेस लोअर फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फॉलो थ्रू मध्ये स्वतः वीरेन आले. एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 15 या आकड्यावरती 8 चेंडू आणि 14 ची आवश्यकता आहे. माले स्पोर्ट्स मालेचा संघ हाच तो संघ ज्या संघाने या स्पर्धेमध्ये 31 धावा देखील रोखल्या आणि तोच संघ आता पुन्हा एकदा 29 धावा रोखण्यासाठी देखील संघर्ष मैदानाच्या आतपर्यंत करतोय. जिंकण्यासाठी उर्वरित 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना रंगलाय. सेमीफायनलची लढत प्रेक्षकांना हवी तशी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू या षटकातले निर्णायक असणार आहेत. 2 चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर केले. निश्चितच या मॅच मध्ये कुठेतरी आता कमबॅक केलं जाऊ शकतं माले स्पोर्ट्स माले संघाकडून. मात्र या 2 चेंडूंवरती मोठे फटके अर्थातच मांगले स्पोर्ट्सचा संघ खऱ्या अर्थाने विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळेल. फटकाला जवाब केलाय दत्ता बांबवडेच्या पाठमधून. डेंजर स्ट्रोक चौकार. याच वेळ दिले दत्ता बांबवडे. या खेळाडूकडे क्षमता आहे, धावा बनवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे आणि त्याचा फायदा लगेचच घेतला. बॅकफुटला गेले. ऑन दी टोच स्क्वेअर कटचा फटका, बॉटम हँडचा वापर आणि 4 धाव्यांची मोहर या चेंडूवरती इथे लगावली जाते आणि या चौकाराच्या मदतीने 19 या आकड्यावरती धावसंख्या 19 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी 7 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. कोणता संघ जाणार फायनल मध्ये, माले की मांगले, मांगले की माले. 7 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. हा चेंडू महत्वाचा आहे. इथे डॉट बॉल. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक माले संघ करू शकतो. मात्र इथे पुन्हा एकदा मोठा फटका. खऱ्या अर्थाने तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सेट वरती पाहायला मिळेल. 7 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. पाठीमागे घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. षटक क्रमांक 3 संपलाय. 20 धावा 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती. जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू, आवश्यकता 9 धावांची आहे. 6 मध्ये 9 ची गरज. आता विश्वास कोणत्या खेळाडूवरती दाखवला जाईल. मात्र त्या अगदी एकदा जोरदार टाळ्या वीरेंसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी केले या मॅच मध्ये. पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं आणि आता सामन्याचं चित्र पुन्हा एकदा पालटलंय. 6 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. चला यस टीम मीटिंग नको, टीम मीटिंग नको प्लीज. शिराळनगरीचे सुपुत्र मान्य आबासाहेब काळे मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे आपण स्टेजकडे यायचं आहे. यानंतर आपल्या सर्वांच्या साक्षीनं मेगा फायनलचा सामना या ठिकाणी संपन्न होणार आहे. दोन्ही संघांना जो संघ यातून विजेता होईल आणि मिरज दोन्ही संघाने आपला पूर्ण संघ घेऊन स्टेज जवळ यायचं. 6 चेंडू आणि 9 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 9 ची गरज. अखेरचं षटक. संघाचा सर्वाधिक विश्वासू खेळाडू अर्चित सोळसे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. समोर विकी पुजारी
आयकॉन खेळाडूला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 9ची आवश्यकता. 29 धावा, अगदी कमी धावसंख्या होती, मात्र ती धावसंख्या रोखत असताना गोलंदाजी इथे चांगली पाहायला मिळते. चला प्रेक्षक वर्ग जे बाउंड्री लाईनच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ज्यांचे पाय आले त्यांनी आतमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचंय विनंती आहे प्रेक्षक वर्ग. 6 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 9ची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अर्जित सोसेला आपण पाहतोय. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. विकेट किपर अवधूत पाटील. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू जी सांगता मैदानाच्या आत होत असताना पाहायला मिळते. समीकरण आता बदललंय. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 9ची गरज. अगदी आपण पाहिलं तर माले स्पोर्ट्स मालेचा संघ जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. या 6 चेंडू आणि 3 धावा. विकी पुजारीच्या बॅटमधून योयो हनी सिंगच्या काळामध्ये क्लासिकल म्युझिक सारखी बॅटिंग सध्याच्या घडीला विकी पुजारी करत असताना पाहायला मिळतोय. फटका केला आडवा बॅटने. आता जो दबाव होता तो दबाव झुगारला आणि विकी पुजारीच्या बॅटमधून मोठा धमाका षटकार. यस माले संघ कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये निश्चितच आपण पाहिलं तर चांगली कामगिरी केली. 29 धावा रोखायच्या होत्या आणि संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये माले संघाने केलाय. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. म्हटलं जाताना कधी कधी आयुष्यात सगळं विरोधात जात असतं तेव्हा परिस्थिती आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण त्यावेळेस स्वतःवरचा विश्वास कधी सोडू नका, कारण अंधार किती गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही आणि तसंच मेहनत करणाऱ्यांसाठी यशही कधी थांबत नाही. आता 4 चेंडू आणि 3ची आवश्यकता. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी मेहनत केली आहे, मात्र यश काय तर या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाणं म्हणजे यश आहे. 4 चेंडू आणि 3ची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण आता बदललं जात आहे. गोलंदाजी युनिटचं इथे कौतुक करावं लागेल माले स्पोर्ट्स माले संघाच्या, कारण या गोलंदाजी युनिटने 29 धावा, अगदी कमी धावा रोखायच्या होत्या आणि चांगली फाईट प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडलाय. 4 चेंडू आणि 3ची आवश्यकता आहे. बॅकफुटला गेले, फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हुलकावणी. धावा मिळतात त्या 4. विजयाचा चौकार. या स्पर्धेची फायनल पुन्हा एकदा सलग 10व्या वर्षी खेळणार. अर्थातच ज्योतिबा टाइल्स पुरस्कृत तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ याही वर्षी ठरलाय या स्पर्धेचा फायनलिस्टचा संघ. यस, चांगली फाईट दिली माले स्पोर्ट्स माले संघ. अतिशय चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला. अखेर या सामन्यामध्ये